आज मी बनवणार आहे चटपट असं पनीर टिक्का। तर हॅलो गाईज, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिलं तर मी इथे व्हेजिटेबल कट करून घेतले, ज्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम आणि पनीरचे क्यूब आहे चौकोन आकारामध्ये कापून घ्यायचे। कढईला 2 चमच बेसन टाकून मस्त असं 5 मिनिटं भाजून घ्यायचं। भाजण्याचं कारण असं की कोटिंग कच्ची नाही राहिली पाहिजे आपली। त्याच्यामध्ये टाकायचं 4 चमच दही टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद, 1 चमच लाल तिखट टाकायचं, 1 चमच आमचूर पावडर, 1 चमच अद्रक लसूणचा पेस्ट, काली मिर्च टाकायची, चाट मसाला टाकायचा आणि त्याच्यानंतर 1 चमच चिली फ्लेक्स टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मस्त मटेरियल असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचे पूर्ण व्हेजिटेबल आणि व्हेजिटेबल टाकल्यासुद्धा पूर्ण असं मटेरियल त्याला कोटिंग अशी लागली पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर एका स्टिकमध्ये मस्त असं आपला टिक्का असं फतवून घ्यायचा, नॉनस्टिकच्या तव्यावरती भाजून घ्यायचा 5 मिनिटं। वाट्यामध्ये काढून लिंबू पिळून मस्त असा गरमागरम पनीर टिक्का रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। व्हिडिओ नेक्स्ट